Hi and hello everyone. Welcome to दळवे डिजिटल अकॅडमी. मायसेल्फ महेश दळवे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 7.3 पाहणार आहे. तर प्रॅक्टिस सेट 7.3 पाहण्यापूर्वी आपण काही कन्सेप्ट पाहणार आहेत, काही ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करणार आहेत आणि काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आपण ज्या प्रॅक्टिस सेट 7.3 सॉल्व्ह करणार आहे त्यामधले काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आणि काही कन्सेप्ट आपण त्यापूर्वी पाहूया. तर स्टार्ट करूया व्हिडिओला. तर ह्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे कंप्लीट द फॉलोइंग टेबल विथ द हेल्प ऑफ फिगर 7.24. तर ह्या ठिकाणी आपल्याला टेबल दिलेला आहे, तर हा आपल्याला कंप्लीट करायचा आहे. तर हे जे फिगर आहे 7.24 या फिगरचा यूज करून आपल्याला ह्या ठिकाणी हे टेबल सॉल्व्ह करायचं आहे. तर ह्या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला टाइप ऑफ आर्क. तर आर्कचे प्रकार तर ह्या ठिकाणी दिलेलं आहे टाइप ऑफ आर्क. तर पहिला दिलेला आहे मायनर आर्क. नेम ऑफ द आर्क तर आर्कचं मायनर आर्कचं नाव दिले आर्क AXB. तर ह्या फिगर मध्ये बघा AXB हा जो आर्क आहे AXB हा मायनर आर्क आहे. आणि मेजर ऑफ द आर्क तर मेजरमेंट ह्या आर्कचं मेजरमेंट आपल्याला विचारलेलं आहे. तर ह्या आर्कचं मेजरमेंट आहे बघा इथं दिलेलं आहे 100 डिग्री. तर ह्या ठिकाणी मेजर ऑफ द आर्क आहे 100 डिग्री. आता त्यानंतर ह्या खालच्या साईडला दुसऱ्या आर्कचं आपल्याला नाव लिहायचे. तर मायनर आर्क झाला तर दुसऱ्या आर्कला मेजर आर्क म्हणतात. मेजर आर्क तर ह्या ठिकाणी मेजर आर्क म्हणजेच AYB हा मेजर आर्क आहे. तर ह्या मेजर आर्कचं मेजरमेंट आपल्याला सांगायचं आहे. तर आपण ह्या ठिकाणी जे 360 डिग्री तर ह्या ठिकाणी 360 डिग्री मधून आपण हे 100 मायनस करायचं. तर 360 मायनस 100 मायनस 100 डिग्री इज इक्वल टू 260 डिग्री. तर ह्या ठिकाणी मेजर आर्क आलेला आहे 260 डिग्री. तर मायनर आर्क जर 100 असेल तर मेजर आर्क फाइंड करायचं असेल तर आपण 360 मधून 100 मायनस करणार तर 260. तर ह्या ठिकाणी मेजर आर्क आलेला आहे 260. तर हा आहे मेजर आर्क. हा तर हे आहे 260 डिग्री आणि हा आहे मायनर आर्क AXB. तर हा आहे 100 डिग्री. तर आपण हा टेबल कंप्लीट केलेला आहे. आता आपण पाहणार आहे सेक्टर ऑफ अ सर्कल. तर सर्कलचं सेक्टर तर बघा या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे. तर सेक्टरचे दोन प्रकार असतात, एक आहे मायनर सेक्टर आणि एक आहे मेजर सेक्टर. तर ह्या ठिकाणी बघा ही जी फिगर आहे त्या फिगर बद्दल काय दिलेले. तर इन द ऍडजॉइनिंग फिगर ह्या फिगर मध्ये द सेंट्रल अँगल डिवाइड्स हा जो सेंट्रल अँगल आहे POQ. तर हा सेंट्रल अँगल डिवाइड्स द सर्क्युलर रिजन इन टू पार्ट्स. तर हे जे सर्क्युलर रिजन आहे तर ह्या सर्क्युलर रिजनला दोन पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे या सेंट्रल अँगलने. इच ऑफ द पार्ट इज कॉल्ड अ सेक्टर ऑफ अ सर्कल. तर हे सर्कल दोन सेक्टर मध्ये डिवाइड झालेलं आहे. तर हा एक सेक्टर आहे, हा आहे मायनर सेक्टर आणि हा आहे मेजर सेक्टर. सेक्टर ऑफ अ सर्कल इज द पार्ट. तर सर्कलचं सेक्टर हा पार्ट असा पार्ट आहे इन्क्लोज बाय टू रेडिया. तर दोन रेडियसच्या मध्ये असतो तो. तर ह्या दोन रेडियसच्या मध्ये किंवा ह्या दोन रेडियसच्या हा वरचा भाग of the circle and the arc joining their end points. आणि हा जो आर्क आहे PMQ तर हा एंड पॉइंट जे आहेत ह्या रेडियाचे ते जॉइन करत आहे. इन द फिगर OPMQ तर OPMQ हा एक सेक्टर आहे. दुसरं सेक्टर आहे OPBQ. OPBQ हा दुसरा सेक्टर आहे. आर टू सेक्टर्स ऑफ अ सर्कल. तर ह्या सर्कल मध्ये दोन सेक्टर दिलेले आहेत, त्यांची नाव OPMQ आणि OPBQ. तर ह्या ठिकाणी आता कोणता मायनर सेक्टर आहे आणि कोणता मेजर सेक्टर आहे हे आपण पाहणार आहे. तर ह्या ठिकाणी बघा मायनर सेक्टर दिलेला आहे आपल्याला. मायनर सेक्टर म्हणजेच काय, सेक्टर ऑफ अ सर्कल. सर्कलचा सेक्टर
enclosed by two radii, दोन रेडियाच्या मध्ये असणारा, and their corresponding minor arc, आणि corresponding minor arc is called minor sector. तर ह्या ठिकाणी minor arc, तर ह्या डायग्राम मध्ये हा PMQ हा मायनर आर्क आहे आणि PBQ हा मेजर आर्क आहे. तर ह्या ठिकाणी ह्या फिगर मध्ये इन अबव फिगर OPMQ is a minor sector. तर हे OPMQ हे मायनर सेक्टर आहे, कारण की PMQ हा मायनर आर्क या दोन रेडियाला करस्पॉन्डिंग आहे. तर ह्या ठिकाणी मायनर सेक्टर आपण पाहिलं, OPMQ हे मायनर सेक्टर आहे. त्यानंतर मेजर सेक्टर, तर मेजर सेक्टर ह्या ठिकाणी, तर हे O बघा ह्या ठिकाणी खाली दिलेलं आहे मेजर सेक्टर OPBQ. तर OP आणि ह्या साईडला वरच्या साईडला आहे B, OPBQ. तर ह्याला मेजर सेक्टर म्हणतात बघा. तर ह्या ठिकाणी दोन सेक्टर आपण पाहिले, मायनर सेक्टर आणि मेजर सेक्टर. तर हा पोर्शन जो आहे तो आहे मायनर सेक्टर आणि हा राहिलेला जो पोर्शन आहे तो आहे मेजर सेक्टर. तर सेक्टरचे आपण दोन टाइप पाहिले, मेजर आणि मायनर. आता आपण एरिया ऑफ सेक्टर, जर आपल्याला एरिया ऑफ सेक्टर जर फाइंड करायला सांगितलं तर एरिया ऑफ सेक्टर कशा प्रकारे फाइंड करणार. तर या ठिकाणी बघा, सेंट्रल अँगल ऑफ अ सर्कल, सर्कलचा सेंट्रल अँगल जो असतो तो 360 डिग्री असतो आणि एरिया ऑफ सर्कल असते पाय आर स्क्वेअर. एरिया ऑफ सर्कल पाय आर स्क्वेअर, सेंट्रल अँगल ऑफ सर्कल इज 360 डिग्री. तर ह्या ठिकाणी आपल्याला टेबल दिलेला आहे, हा टेबल कंप्लीट करायचा आहे. तर ह्या ठिकाणी बघा, सेक्टर ऑफ अ सर्कल म्हणजे A1 दिलेला आहे, मेजर ऑफ आर्क ऑफ द सेक्टर 360 डिग्री दिले, सेक्टरचा मेजर ऑफ द आर्क 360 डिग्री, आणि ह्या ठिकाणी फॉर्म्युला दिला आपल्याला थीटा बाय 360. ह्या ठिकाणी थीटा म्हणजे हे 360 डिग्री, तर 360 अपॉन 361. आणि एरिया ऑफ सेक्टर, तर A1 ह्या फिगर मध्ये ह्याला हे A1 आहे, हे A2 आहे, हे A3 आहे आणि हे A4 आहे. तर हे एरिया ऑफ सर्कल, हे पूर्ण सेक्टरचा जो एरिया आहे, एरिया ऑफ सेक्टर म्हणजे पाय आर स्क्वेअर. आता ह्या ठिकाणी फक्त हा हाफ सर्कल घेतलेला आहे, तर ह्याचा एरिया ऑफ सेक्टर आहे 1/2 पाय आर स्क्वेअरचा हाफ करायचं. नंतर हे 1/4 पाय आर स्क्वेअरचं 1/4 आणि हे 1/6 6 पार्ट आहेत, तर 6 पार्ट पैकी एक पार्ट म्हणजे 1/6. इथं 4 पार्ट पैकी एक पार्ट म्हणजे 1/4 पाय आर स्क्वेअर. इथं 2 पार्ट पैकी एक पार्ट म्हणजे 1/2 पाय आर स्क्वेअर आणि इथं कंप्लीट आहे म्हणून पाय आर स्क्वेअर. तर आपण आता ह्या ठिकाणी ही जी A4 दिलेला आहे ह्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. तर A4 ची व्हॅल्यू कशी फाइंड करणार, तर आपल्याला हे फॉर्म्युला यूज करायचा आहे थीटा बाय 360. तर थीटाची व्हॅल्यू आहे इथं 60 डिग्री अपॉन 360. हे 0 0 कॅन्सल, 6 1 जा 6 6 जा, तर हे येते 1/6. त्यानंतर 1/6 इंटू पाय आर स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी बघा, आपण हे दोन्ही जे आहेत ह्या टेबल मधले हे जे गॅप होते हे आपण फिल केलेले. तर ह्या ठिकाणी आहे 1/6 आणि हे आहे 1/6 पाय आर स्क्वेअर. तर आपल्याला एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला, तर एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आहे थीटा बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर. तर हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, हे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करताना यूज करायचा आहे. एरिया ऑफ सेक्टर, तर सेक्टरचा एरिया फाइंड करण्यासाठी त्याला डिनोट करतात ए नी. तर थीटा बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर हे त्याचा फॉर्म्युला आहे, थीटा बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर एरिया ऑफ सेक्टरचा. आता लेंथ ऑफ एन आर्क, आर्कची लेंथ फाइंड करायची आपल्याला. तर कशा प्रकारे फाइंड करायची त्याचा फॉर्म्युला आहे. तर आपण इथं हा जो टेबल दिलेला आहे, तर आर्कची लेंथ, आर्क म्हणजे काय ह्या ठिकाणी बघा, हे पूर्ण सर्कल जे आहे हे सर्कल, तर ह्याची लेंथ किती आहे, तर लेंथ इज इक्वल टू 2 पाय आहे. इथं हाफ सर्कल आहे, तर
लेंथ किती, तर 2 पाय आर ला 2 ने डिवाइड करायचं. इथं फक्त 1/4 तर 1/4 2 पाय आर. इथं 6 पार्टचं फक्त एवढीच लेंथ फाइंड करायची, लेंथ ऑफ आर, तर 1/6 × 2 पाय आर. आता आपण हे टेबल कंप्लीट करणार आहे. तर ह्या ठिकाणी बघा L1 L2 L3 L4 हे असे आपल्याला दिलेले आहेत. तर आपण ह्या ठिकाणी आता हे जे आहे गॅप तो फिल करायचा आहे. तर जसं वरच्या साईडला बघा 180/360 केलेलं आहे, तसं इथं 60/360. तर ह्या ठिकाणी येणार आहे 60/360. तर 0 0 कॅन्सल, 6 1 जा 6 6 जा, तर हे ते 1/6 आणि ह्या ठिकाणी 1/6 × 2 पाय आर. तर जसं इथं 1/4 × 2 पाय आर तसं 1/6 × 2 पाय आर. तर हे आहे लेंथ ऑफ आर. तर लेंथ ऑफ आरचा फॉर्म्युला इथं दिलेला आहे, लेंथ ऑफ आर. तर लेंथ ऑफ आर इज इक्वल टू, हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, आपण प्रॅक्टिस सेट 7.3 मध्ये यूज करणार आहे. लेंथ ऑफ एन आर्क θ/360 × 2 पाय आर हे आहे फॉर्म्युला लेंथ ऑफ आर्क. तर हे फॉर्म्युला लर्न करायचं आहे. त्यानंतर या फॉर्म्युलेचा हे स्क्रीनशॉट घ्या, नोटबुक मध्ये लिहून ठेवा, लर्न करा. लेंथ ऑफ आर्क त्याला डिनोट करतात L नी. तर θ/360 × 2 पाय आर हा फॉर्म्युला आहे लेंथ ऑफ आर्कचा. त्यानंतर हा दुसरा फॉर्म्युला इथं सांगितलेला एरिया ऑफ सेक्टर, त्याला ए नी डिनोट करते, θ/360 × पाय आर स्क्वेअर. तर एरिया ऑफ सेक्टर तर पाय आर स्क्वेअर आणि लेंथ ऑफ आर्क मध्ये θ/360 × 2 पाय आर. तर हे असे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. आता इथं रिलेशन आपल्याला बघायचं आहे, रिलेशन बिटवीन लेंथ ऑफ एन आर्क म्हणजे L अँड एरिया ऑफ सेक्टर म्हणजे A, या दोन्ही मध्ये रिलेशन काय आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला रिलेशन दिलेलं आहे. तर हे महत्वाचा फॉर्म्युला आहे, हा पण आपल्याला यूज करायचा आहे प्रॅक्टिस सेट 7.3 मध्ये. तर हा फॉर्म्युला काय आहे बघा, एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क इंटू रेडियस अपॉन 2. तर एरिया ऑफ सेक्टर जर क्वेश्चन मध्ये लेंथ ऑफ आर्क दिला असेल आणि आपल्याला एरिया ऑफ सेक्टर जर फाइंड करायचं असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा, लेंथ ऑफ आर्क इंटू रेडियस अपॉन 2. तर हे एरिया ऑफ सेक्टर आणि लेंथ ऑफ आर्कचं रिलेशन आहे, लेंथ ऑफ आर्क इंटू रेडियस अपॉन 2. तर ह्या ठिकाणी एक ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे, ही ऍक्टिव्हिटी आपण आता सॉल्व्ह करणार आहे. तर या क्वेश्चन मध्ये पहा काय दिलेलं आहे. तर प्रॅक्टिस सेट 7.3 पूर्वी एक ऍक्टिव्हिटी आहे, तर ती आपण सॉल्व्ह करूया. तर या ठिकाणी ऍक्टिव्हिटी जी दिलेली आहे, तर ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला इन द फिगर 7.30 या फिगर मध्ये साइड ऑफ स्क्वेअर ABCD इज 7 सेंटीमीटर. तर ह्या ठिकाणी आपल्याला जी स्क्वेअरची साइड आहे ती हे जे क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे हा स्क्वेअर आहे. तर सगळ्या साइड त्याच्या सेम आहे, तर 7 सेंटीमीटर या ठिकाणी त्याची साइड दिलेली विथ सेंटर D हा सेंटर जर घेतला आपण अँड रेडियस DA जर आपण रेडियस घेतलं, सेक्टर DAXC, तर DAXC हा एक सेक्टर फॉर्म होईल आहे, is drawn. Fill in the boxes properly and find out the area of shaded region. तर ह्या फिगर मध्ये आपल्याला हे जे शेडेड रिजन आहे तर त्याचा आपल्याला एरिया फाइंड करायचा. तर ह्या ठिकाणी हे स्क्वेअर आहे, तर आपण ह्या स्क्वेअरचा आधी एरिया फाइंड करायचा. त्यानंतर हा जो सेक्टर आहे त्या सेक्टरचा एरिया फाइंड करायचा आणि स्क्वेअरच्या एरिया मधून आपण सेक्टरचा जर एरिया मायनस केला तर हे शेडेड रिजनचा एरिया आपल्याला मिळतो. तर आपण आधी सगळ्यात आधी ही जी ऍक्टिव्हिटी मध्ये जे गिवन आहे ते आपण पाहूया. तर एरिया ऑफ स्क्वेअर, तर एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे साइड स्क्वेअर. आपल्याला इथं फॉर्म्युला विचारला आहे, तर आपण इथं फॉर्म्युला लिहिणार आहे साइड स्क्वेअर. साइड आहे 7 चा स्क्वेअर, तर 7 चा स्क्वेअर 49 येते. त्यानंतर एरिया ऑफ सेक्टर DAXC, तर DAXC हे जे सेक्टर आहे त्याचा फॉर्म्युला
आहे. आपण आता जस्ट पाहिला एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. तर हा त्याचा फॉर्म्युला आहे. तर थीटाची व्हॅल्यू या ठिकाणी हा जो थीटा आहे 90 डिग्री आहे. राईट अँगल फॉर्म होतोय. तर थीटाची व्हॅल्यू आहे 90 डिग्री. तर 90 अपॉन 360 इंटू पायची व्हॅल्यू पुट केली 22/7. आर या ठिकाणी रेडियस आहे 7चा स्क्वेअर. तर हे कॅल्क्युलेट केल्यानंतर हे येते 38.5 सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपल्याला एरिया ऑफ शेडेड रिजन, तर ह्या शेडेड रिजनचा एरिया फाइंड करायचा. हा जो शेडेड रिजन आहे त्याचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. तर ह्या स्क्वेअरचा जो एरिया आलेला आहे त्याच्यातून हा सेक्टरचा एरिया मायनस करायचा. तर स्क्वेअरचा एरिया आहे 49. तर ह्या ठिकाणी एरिया ऑफ या ठिकाणी आधी आपल्याला एरिया लिहायचा आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला एरिया ऑफ शेडेड रिजन फाइंड करायचे. तर आपण आधी काय करणार आहे, एरिया ऑफ स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी स्क्वेअर जो आहे तर ह्या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल त्यांना नाव लिहायचं आहे ABCD. तर ह्या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल ABCD. तर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD मायनस एरिया ऑफ सेक्टर. तर ह्या ठिकाणी सेक्टर आहे DABC. तर सेक्टर आहे, सेक्टरचं नाव आपण लिहिलेलं आहे AXC. सेक्टरचं नाव आहे DAXC. तर आपण ह्या एरियामधून हा एरिया मायनस करणार आहे. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD मधून एरिया ऑफ सेक्टर DAXC. तर एरिया ऑफ स्क्वेअर आहे 49. एरिया ऑफ सेक्टर आपण फाइंड केलेला आहे 38.5 आणि 49 मायनस 38.5 हे येते 10.5 सेंटीमीटर स्क्वेअर. तर आपण ह्या ठिकाणी अशा प्रकारे हे शेडेड रिजनचा एरिया फाइंड केलेला आहे. तर हा एरिया फाइंड करण्यासाठी आपण आधी एरिया ऑफ स्क्वेअर फाइंड केला, त्यानंतर एरिया ऑफ सेक्टर फाइंड केला आणि एरिया ऑफ शेडेड रिजन फाइंड करण्यासाठी एरिया ऑफ स्क्वेअर मधून एरिया ऑफ सेक्टर मायनस केल्यानंतर आपल्याला हे आन्सर आलेला आहे. तर ही ऍक्टिव्हिटी आपण या ठिकाणी कंप्लीट केली. तर आता आपण पाहणार आहेत प्रॅक्टिस सेट 7.3 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल. Practice set 7.3. Question number 1. Radius of a circle is 10 cm. Measure of an arc of circle 54 degree. Find the area of the sector associated with the arc. Pi is equal to 3.14. तर ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला गिवन आहे रेडियस ऑफ सर्कल, त्यानंतर मेजर ऑफ आर्क दिला आहे सर्कलचा 54 डिग्री आणि आपल्याला एरिया ऑफ सेक्टर फाइंड करायचे. तर आधी आपण जे क्वेश्चन मध्ये गिवन आहे तर ते गिवन आधी आपण लिहून घेऊ, त्यानंतर आपण फॉर्म्युला यूज करून त्यामध्ये व्हॅल्यू पुट करून आपण आन्सर फाइंड करणार आहे एरिया ऑफ सेक्टर. तर सगळ्यात आधी गिवन आपण लिहूया. तर गिवन मध्ये रेडियस ऑफ सर्कल दिलेला आहे. तर ह्या ठिकाणी रेडियस R इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. त्यानंतर मेजर ऑफ आर्क ऑफ सर्कल, तर आर्क ऑफ सर्कल, तर ह्या ठिकाणी मेजर ऑफ आर्क म्हणजे थीटा. मेजर ऑफ आर्क म्हणजे थीटा इज इक्वल टू 54 डिग्री
आणि आपल्याला ह्या ठिकाणी फाइंड करायचं आहे एरिया ऑफ सेक्टर. तर एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. थीटा गिवन आहे 54 डिग्री अपॉन 360 इंटू पाय. पायची व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे 3.14 इंटू रेडियस आहे 10 चा स्क्वेअर. 54 अपॉन 360 इंटू 3.14 इंटू 10 स्क्वेअर 100. आता या ठिकाणी डिनॉमिनेटर मधला 0 आणि न्यूमरेटर मधला 0 कॅन्सल. आता या ठिकाणी आपण 36 ला 2 ने डिवाइड करू शकतो आणि न्यूमरेटरलाही 2 ने डिवाइड करू शकतो. किंवा 54 आणि 36 हे 9 च्या टेबल मध्ये येतात. 9 4 जा 36, 9 6 जा 54. तर ह्या ठिकाणी आपण 54 आणि 36 ला 9 ने डिवाइड केले. आता ह्या ठिकाणी 4 आणि ह्या 10 ला आपण 2 ने डिवाइड करू शकतो. 2 2 जा 4, 2 5 जा 10. तर हा जो 2 बाकी आहे ह्या 2 ने आपण ह्या 3 ला 6 ला डिवाइड करू शकतो. 2 1 जा 2 3 जा. तर ह्या ठिकाणी 3 आणि 5 आणि 3.14 हे बाकी आहे. तर 3 इंटू 3.14 इंटू 5. तर 3 5 जा 15 आणि 15 इंटू 3.14. तर हे जर मल्टिप्लाय केलं तर हे येते 47.1 सेंटीमीटर. आता एरिया विचारले तर एरियाचं युनिट असते सेंटीमीटर स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी स्टेटमेंट लिहायचं आहे आपल्याला एरिया ऑफ सेक्टर is 47.1 सेंटीमीटर स्क्वेअर. तर हे क्वेश्चन नंबर 1 चं आपण सोल्युशन ह्या ठिकाणी फाइंड केलेलं आहे. तर हे सोल्युशन तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि नोटबुक मध्ये हे आपल्याला लिहून घ्यायचं आहे, नोटबुक करायची. तर आता आपण पाहणार आहेत क्वेश्चन नंबर 2. तर फक्त या क्वेश्चन मध्ये आपल्याला फॉर्म्युला लर्न करायचा आहे. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करून आपलं फायनल आन्सर फाइंड करायचं आहे. तर कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. मी माझ्या मेथडनी, तुम्ही तुमच्या मेथडने सॉल्व्ह करू शकता त्याला. तर शेवटी फायनल आन्सर जे आहे ते कोणत्याही मेथडनी सेमच येणार आहे. तर त्यामुळं असं काही रिस्ट्रिक्शन नाही आहे तुम्हाला कोणती मेथड यूज करायची. आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये मेजर ऑफ एन आर्क ऑफ सर्कल इज 80 सेंटीमीटर. मेजर ऑफ आर्क दिलाय 80 मिस्टेक आहे, हे 80 सेंटीमीटर नाही आहे, 80 डिग्री आहे. बुक मध्ये करेक्शन आहे. आणि इट्स रेडियस इज 18 सेंटीमीटर. रेडियस 18 सेंटीमीटर आहे. फाइंड द लेंथ ऑफ द आर्क. तर ह्या ठिकाणी आपल्याला लेंथ ऑफ द आर्क फाइंड करायचे आणि पायची व्हॅल्यू दिली आहे 3.14. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये गिवन जे आहे ते आपण आधी लिहून घेऊ. तर ह्या ठिकाणी गिवन मध्ये आपल्याला दिलेले मेजर ऑफ आर्क. मेजर ऑफ आर्क इज इक्वल टू 80 डिग्री. म्हणजे थीटाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. तर हे थीटा आहे. तर ह्या ठिकाणी आपण मेजर ऑफ आर्क म्हणजे थीटा इज इक्वल टू 80 डिग्री. त्यानंतर रेडियस
स्मॉल आर इज इक्वल टू 18 सेंटीमीटर. त्यानंतर लेंथ ऑफ आर्क आपल्याला ह्या ठिकाणी फाइंड करायचं. तर लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. लेंथ ऑफ आर्क म्हणजे एल. तर थीटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर. तर थीटाची व्हॅल्यू आहे 80 अपॉन 360 इंटू 2 इंटू पायची व्हॅल्यू आहे 3.14 इंटू रेडियस आहे 18. तर 0 0 कॅन्सल. तर ह्या ठिकाणी आपण 18च्या टेबलमध्ये 36 येते. तर 18 1 जा, 18 2 जा. तर ह्या ठिकाणी हे न्यूमरेटरमध्ये 2 आहे, डिनॉमिनेटरमध्ये 2 2 कॅन्सल. तर इथं 8 इंटू 3.14. तर हे दोन्ही मल्टिप्लाय केल्यानंतर तर इथं मी काय केलेलं आहे, तर ह्या ठिकाणी मी 0 0 आधी कॅन्सल केलं. त्यानंतर 18च्या टेबलमध्ये 36 येते. तर 18 1 जा, 18 2 जा. तर हे 36 आणि 18 मी कॅन्सल केलं. त्यानंतर ह्या 2ला कॅन्सल केलं. आता आपण इथं जे बाकी आहे ते आपण इथं न्यूमरेटरमध्ये जे बाकी आहे ते आपण इथं लिहून घेतलेले. तर 8 इंटू 3.14. तर हे जर मल्टिप्लाय केल्यानंतर हे येते 25.12 सेंटीमीटर. तर लेंथ ऑफ आर्क हे आलेलं आहे. लेंथ ऑफ आर्क is 25.12 सेंटीमीटर. तर हे क्वेश्चन नंबर 1 आणि 2 चं सोल्युशन आहे. तर या दोन्ही सोल्युशनचं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3, रेडियस ऑफ अ सेक्टर ऑफ अ सर्कल इज 3.5 सेंटीमीटर. तर सेक्टर जे आहे त्याचं रेडियस या ठिकाणी दिलेलं आहे. सर्कलचं जे सेक्टर आहे त्याचं रेडियस आहे 3.5 सेंटीमीटर. लेंथ ऑफ इट्स आर्कची लेंथ दिलेली आहे 2.2 सेंटीमीटर. आणि आपल्याला फाइंड करायचं आहे एरिया ऑफ सेक्टर. तर या क्वेश्चन मध्ये जे गिवन आहे ते लिहून घेऊ. तर गिवन जे आहे, गिवन मध्ये रेडियस आपल्याला दिलेले, रेडियस आर इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर. त्यानंतर लेंथ ऑफ आर्क म्हणजे एल 2.22 सेंटीमीटर, याला एल ने डिनोट करतो आपण. आणि एरिया ऑफ सेक्टर फाइंड करायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपण जे प्रॅक्टिस सेट 7.3 चालू होण्यापूर्वी एक रिलेशन पाहिलं होतं आपण एरिया ऑफ सेक्टर आणि लेंथ ऑफ आर्क मध्ये. तर एरिया ऑफ सेक्टर ते रिलेशन आपल्याला ह्या ठिकाणी वापरायचं आहे. एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क into radius divided by 2. तर हे रिलेशन आपल्याला यूज करायचं आहे. तर लेंथ ऑफ आर्क म्हणजे एल, रेडियस म्हणजे आर डिवायडेड बाय 2. तर लेंथ ऑफ आर्क आहे 2.2 इंटू रेडियस आहे 3.5 डिवायडेड बाय 2. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये आता आपल्याला हे पूर्ण पॉइंट ह्या ठिकाणी पॉइंट मध्ये दिलेलं आहे. तर आपण हे जे 2.2 आहे याला आपण 22/10 असं लिहू शकतो. हे इंटू
3.5 जे आहे त्याला 35/10 आपण लिहू शकतो आणि हे जे 2 आहे त्याला आपण असं ह्या साईडला 1/2. तर ह्या ठिकाणी आपण आता हे काय जे पॉसिबल कॅन्सलेशन आहे ते आपण करूया. तर ह्या ठिकाणी 22 ला आपण 2 ने डिवाइड करू शकतो. 2 1 जा 2 11 जा. आता ह्या ठिकाणी 35 आणि 10 याला 5 ने डिवाइड करू शकतो. 5 2 जा 5 7 जा. आता ह्या ठिकाणी न्यूमरेटर मध्ये आहे 11 into 7 तर 11 7 जा 77. 2 10 जा 20. तर 77 डिवायडेड बाय 20 आलेले आहे. तर आता आपण ह्या 77 ला 20 ने डिवाइड करणार आहे. 20 3 जा 60. त्यानंतर या ठिकाणी 17 हा 20 पेक्षा लहान आहे तर आपण इथं पॉईंट देणार आहे. इथे 0. 28 जा 160. नंतर 10 हा 20 पेक्षा लहान आहे तर पॉईंट ऑलरेडी दिला आहे 0. 25 जा 100. तर हे येते 3.85 सेंटीमीटर स्क्वेअर. तर एरिया ऑफ सेक्टर क्वेश्चन मध्ये विचारलं होतं एरिया ऑफ सेक्टर इज 3.85 सेंटीमीटर स्क्वेअर. तर एरिया ऑफ सेक्टर ह्या ठिकाणी रिलेशन आपण यूज केलेलं आहे एरिया ऑफ सेक्टर आणि लेंथ ऑफ आर्कचं. तर हे रिलेशन यूज करून आपण एरिया ऑफ सेक्टर फाइंड केलं आहे क्वेश्चन नंबर 3 मध्ये. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिलेले तर रेडियस ऑफ अ सर्कल इज 10 सेंटीमीटर. तर सर्कलचं रेडियस दिलेलं आहे 10 सेंटीमीटर. एरिया ऑफ सेक्टर ऑफ द सेक्टर इज एरिया ऑफ सेक्टर ऑफ द सर्कल तर या ठिकाणी सर्कल पाहिजे इज 100 सेंटीमीटर स्क्वेअर. फाइंड द एरिया ऑफ इट्स करस्पॉन्डिंग मेजर सेक्टर. तर ह्या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन मध्ये रेडियस ऑफ सर्कल दिलेला आहे एरिया ऑफ सेक्टर दिलेलं आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये फाइंड द एरिया ऑफ इट्स करस्पॉन्डिंग मेजर सेक्टर. तर मेजर सेक्टरचा आपल्याला ह्या ठिकाणी एरिया फाइंड करायचा आहे. तर ह्या क्वेश्चन मध्ये गिवन आपण लिहून घेऊ आधी. गिवन मध्ये रेडियस आहे रेडियस ऑफ सर्कल 10 सेंटीमीटर. त्यानंतर एरिया ऑफ सेक्टर तर एरिया ऑफ सेक्टर म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला मेजर सेक्टर फाइंड करायला आहे. तर हे मायनर सेक्टरचा एरिया दिलेला आहे. तर एरिया ऑफ मायनर सेक्टर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर स्क्वेअर आणि आपल्याला एरिया विचारला आहे मेजर सेक्टरचा. तर या ठिकाणी आपण आधी ह्या ठिकाणी क्वेश्चन मध्ये रेडियस दिलेले तर आपण एरिया ऑफ सर्कल फाइंड करू आणि एरिया ऑफ सर्कल मधून एरिया ऑफ मायनर सेक्टर मायनस केल्यानंतर आपल्याला एरिया ऑफ मेजर सेक्टर मिळते. तर आपण आधी एरिया ऑफ सर्कल फाइंड करू. एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू दिलेली 3.14 इंटू रेडियस आहे 10 स्क्वेअर. तर 3.14 इंटू 10 स्क्वेअर आहे 100. तर 2 0 तर 0.2 वेळा राईट साईडला सरकन तर हे येणार आहे 314 सेंटीमीटर स्क्वेअर. तर आता आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये एरिया ऑफ मेजर सेक्टर फाइंड करायचे.
तर एरिया ऑफ मेजर सेक्टर फाइंड करण्यासाठी आपण या ठिकाणी एरिया ऑफ सर्कल मधून एरिया ऑफ मायनर सेक्टर मायनस करणार आहे. तर एरिया ऑफ मेजर सेक्टर इज इक्वल टू एरिया ऑफ सर्कल माइनस एरिया ऑफ माइनर सेक्टर. एरिया ऑफ सर्कल आहे 314 मायनस एरिया ऑफ मायनर सेक्टर आहे 100. तर हे दोन्ही सबट्रॅक्शन केल्यानंतर हे जाते 214 सेंटीमीटर स्क्वेअर. तर एरिया ऑफ मेजर सेक्टर आहे एरिया ऑफ, तर या ठिकाणी स्टेटमेंट आपल्याला लिहायचे द एरिया ऑफ इट्स करस्पॉन्डिंग मेजर सेक्टर एरिया ऑफ its corresponding major sector is 214 सेंटीमीटर स्क्वेअर. तर या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन नंबर 4 मध्ये एरिया ऑफ मेजर सेक्टर फाइंड करायचं होतं. तर आपण एरिया ऑफ सर्कल मधून एरिया ऑफ मायनर सेक्टर मायनस केल्यानंतर आपल्याला मेजर सेक्टरचा एरिया येतो. तर हे क्वेश्चन थोडं वेगळं होतं. पहिले तीनही एक्झाम्पल जे होते त्या प्रत्येक एक्झाम्पल मध्ये वेगवेगळे फॉर्म्युले आपण यूज केले. आधी एरिया ऑफ सेक्टर यूज केला, त्यानंतर लेंथ ऑफ द आर्क, त्यानंतर रिलेशन एरिया ऑफ सेक्टर आणि लेंथ ऑफ आर्क थर्ड एक्झाम्पल मध्ये, आणि फोर्थ मध्ये एरिया ऑफ मेजर सेक्टर. तर ते फाइंड करण्यासाठी एरिया ऑफ सर्कल मधून एरिया ऑफ मायनस सेक्टर आपण मायनस केलं. तर अशा प्रकारे 4 वेगवेगळे एक्झाम्पल आपण पाहिलेत. Area of sector of a circle of radius 15 cm is 30 cm square. तर क्वेश्चन नंबर 5 मध्ये एरिया ऑफ सेक्टर ऑफ अ सर्कल, तर एरिया ऑफ सेक्टर दिलेला आहे 30 सेंटीमीटर स्क्वेअर आणि त्याचं रेडियस दिलेलं आहे 15 सेंटीमीटर, आणि आपल्याला लेंथ ऑफ आर्क फाइंड करायचे ऑफ द सेक्टर. तर ह्या ठिकाणी आपण रिलेशन जे आहे एरिया ऑफ सेक्टर आणि लेंथ ऑफ आर्क मधलं हे आपण ह्या ठिकाणी यूज करणार आहे. तर गिवन आधी आपण लिहून घेऊ. गिवन मध्ये या ठिकाणी रेडियस दिलेला आहे 15 सेंटीमीटर. त्यानंतर एरिया ऑफ सेक्टर आहे एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू 30 सेंटीमीटर स्क्वेअर, आणि आपल्याला लेंथ ऑफ द आर्क फाइंड करायचं. तर या ठिकाणी आपण फॉर्म्युला यूज करणार आहे एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क into radius divided by 2. तर या ठिकाणी लेंथ ऑफ आर्क आहे. लेंथ ऑफ आर्क म्हणजे एल आपल्याला फाइंड करायचं. रेडियस जे आहे ते आहे आर डिवायडेड बाय 2. तर एरिया ऑफ सेक्टर, तर एरिया ऑफ सेक्टर दिलेलं आहे 30. तर या ठिकाणी 30 हा जो 2 आहे इकडे मल्टिप्लाय करायचा इंटू 2 इज इक्वल टू लेंथ आपल्याला फाइंड करायची, आणि रेडियस दिलेला आहे 15. तर 32 ज 60 आणि या 15 ने ह्याला डिवाइड करायचं. मल्टिप्लिकेशन असल्यानंतर दुसऱ्या साईडला गेल्यानंतर डिव्हिजन होतं. तर 15 1 जा 15 4 जा. तर या ठिकाणी एल ची व्हॅल्यू आलेली 4 सेंटीमीटर. तर लेंथ ऑफ आर्क आहे लेंथ ऑफ आर्क इज 4 सेंटीमीटर. तर क्वेश्चन नंबर 5 आपण या ठिकाणी कंप्लीट केलेले. तर पूर्ण प्रॅक्टिस सेट 7.3 मध्ये 12 क्वेश्चन्स आहेत. तर त्यापैकी आपण या ठिकाणी 13 क्वेश्चन्स आहेत, त्यापैकी आपण 5 सॉल्व केलेले.
तर आपण आज फॉर्म्युले पाहिले प्रॅक्टिस सेट 7.3 मध्ये यूज जे होतात, आणि त्यानंतर काही कन्सेप्ट पाहिले आपण, आणि 5 एक्झाम्पल या ठिकाणी आजच्या क्लासमध्ये आपण सॉल्व्ह केले. तर आपण या ठिकाणी स्टॉप करूया. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशी नोटिफिकेशन मिळतील. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ.